नमस्कार मित्रांनो, MPSC सिम्प्लिफाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाना शंकर शेठ यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला। नाना शंकर शेठ यांचा कार्यकाळ 1803 ते 1865 इतका होता। त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे असे होते। त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाड म्हणजेच ठाणे येथे झाला। त्यांचे वडील म्हणजे शंकर शेठ मुरकुटे हे ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचे सावकार होते। नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हटले जायचे, तर प्र के अत्रे यांनी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असा उल्लेख नानांचा केला आहे। शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असा उल्लेख नानांचा आचार्य अत्रे यांनी केलेला आहे। नानांना मराठी, इंग्रजी, संस्कृत अशा भाषा अवगत होत्या। ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या स्थापनेत नानांचा खूप महत्त्वाचा वाटा होता। – 1845 मध्ये नानांनी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली। तर व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच आजची राणीची बाग, जिओग्राफिकल सोसायटी, मर्कंटाईल बँक, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया या सर्व संस्थांच्या स्थापनेत देखील नानांचा फार मोठा मोलाचा वाटा होता। 1850 ते 1856 या काळात नाना मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते। मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो होते। ब्रिटिश सरकारमार्फत त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी देण्यात आली होती। 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना नानांनी केली। शैक्षणिक कार्यात त्यांना सदाशिव छत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांची फार मदत झाली। 1819 रोजी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर झाले। 1822 एल्फिन्स्टन यांच्या मदतीने नानांनी मुंबईची शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली। सर्वसामान्यांना शिक्षण द्यायचे असेल तर ते मातृभाषेतूनच दिले जावे असे या दोघांचेही एकमत होते। त्यांनी मराठी, गुजराती, हिंदी अशी पाठ्यपुस्तके पहिल्यांदा छापली। 1824 साली एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना झाली। त्याचेच पुढे जाऊन रूपांतर 1834 एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले। दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांचे शिक्षण देखील एल्फिन्स्टन महाविद्यालयातूनच झाले। दादाभाई नौरोजी आणि रानडे यांच्या आर्थिक राष्ट्रवादाचा पाया नानांच्या विचारातच होता। नाना हे त्यांचे गुरु होते असे म्हणण्यात देखील काहीच हरकत नाही। नानांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार होते। 1835 रॉबर्ट ग्रँट मुंबईचे गव्हर्नर झाले। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1845 ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली आणि त्याच वर्षी जे रुग्णालयाची स्थापना देखील झाली होती। 1851 साली पुणा संस्कृत महाविद्यालयाची स्थापना झाली, जे आजच्या काळात डेक्कन महाविद्यालय म्हणून ओळखले जाते। हे संस्कृत महाविद्यालय संस्कृतचे शिक्षण सर्वांसाठी खुले करणारे होते। पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन असेच अभ्यासविषयक व्हिडिओ लगेच मिळतील। चला आता पुढे जाऊयात। 1855 पहिले कायदा महाविद्यालय, 1857 मुंबई विद्यापीठ आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स या सर्वांची स्थापना देखील नानांच्या पुढाकारातूनच झाली होती। 1845 दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड आणि मंडलिक यांनी मुंबईत स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली, ज्यामध्ये या तिघांना सुद्धा नानांनी खूप सहकार्य केले। 1848 साली नानांनी राहत्या वाड्यात जगन्नाथ शंकर शेठ या नावाने मुलींची शाळा सुरू केली। त्यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मारक म्हणून 1857 रोजी द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो हायस्कूलची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या मुलाने 10वीच्या परीक्षेत संस्कृत विषयात पहिल्या आणि दुसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुरुवात केली। 1846 साली म्युनिसिपल ॲक्ट पास झाला। यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले होते। त्यावेळी ते मुंबई प्रांताच्या काउन्सिलमध्ये निवडून आलेले होते।
म्हणजेच ते कायदा मंडळाचे सदस्य होते. म्युनिसिपल ॲक्ट पास झाल्यानंतर त्यामध्ये स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन असावी असा उल्लेख होता. या स्वतंत्र म्युनिसिपल कमिशनमध्ये नानांची निवड झाली होती. 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी आणि नाना यांनी मिळून केली होती, जी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून अस्तित्वात आली. या संघटनेचे अध्यक्ष देखील नानाच होते. त्यांचेच अध्यक्षपदी निवड झाली होती. 1852 रोजी स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे पुन्हा 1885 रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनीच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना गोवालियर टँक येथे केली. ग्रँड ज्युरीमध्ये भारतीयांची नेमणूक व्हावी यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले. तर स्मॉल कॉज कोर्टात खटले चालवण्याचा अधिकार वकिलांना देखील मिळावा यासाठी देखील वकिलांसाठी परवानगी नानांनीच मिळवून दिली. सतीबंदीसाठी जॉन माल्कम यांना नानांनी पाठिंबा दिला. 1823 मध्ये सतीबंदीसाठी ब्रिटिश पार्लिमेंटकडे एक अर्ज पाठवण्यात आला. त्या अर्जावर ज्यांच्या सह्या होत्या त्यामध्ये नाना देखील होते. बंगाल प्रांतातून राजाराम मोहन रॉय यांनी त्या अर्जावर सही केली होती. मद्रास प्रांतातून अय्यर यांनी सही केली होती. तर मुंबई प्रांतातून नानांनी सही केली होती. याच अर्जावर प्रतिक्रिया म्हणून डिसेंबर 1829 साली लॉर्ड बेंटिक यांनी सतीबंदी कायद्यावर सही केली आणि हजारो वर्षांच्या क्रूर प्रथेचे उच्चाटन केले. 1837 मध्ये भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली. या दंगलीमध्ये हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा नानांनीच प्रयत्न केले. वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाणी प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे विहिरी आणि तलावाची योजना देखील नानांनीच तयार केली. नानांच्याच प्रयत्नामुळे मुंबईत नाट्यगृह, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे आणि चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू झाली. भारतीय जीवनात शेतीचे महत्त्व नानांनी जाणले होते. त्यामुळेच मॉरिशसमधून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ऊसाचे बियाणे त्यांनी आयात केले होते. जगन्नाथ शंकर शेठ म्हणजेच नाना आणि जमशेदजी जिजीभाई यांनी 1843 मध्ये ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली. 16 एप्रिल 1853 मध्ये आशियातील पहिली रेल्वे जी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली. या रेल्वेसाठी देखील नानांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळेच त्या पहिल्या रेल्वे प्रवासातील निमंत्रित 14 मान्यवरांपैकी नाना हे एक होते. आणि बोरीबंदर स्थानक इमारतीवर म्हणजेच आजच्या CSMTवर आजही ज्या एकमेव भारतीयाचा पुतळा आहे ते म्हणजे नाना होय. GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे नाना हे सदस्य होते. पुढे मुंबई ते पुणे रेल्वेसाठी देखील नानांनी खूप प्रयत्न केले. 1857च्या उठावात क्रांतिकारांना मदत केल्याचा आरोप नानांवर झाला. पण काहीही पुरावे न मिळाल्याने पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. गंगाधर गाडगीळ जे की अर्थशास्त्राचे विद्वान म्हणून ओळखले जात होते, त्यांनी नानांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हटले होते. नानांचा मृत्यू 31 जुलै 1865 रोजी मुंबई येथे झाला. तर हा होता आजचा टॉपिक. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.